मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। पहिल्या मोठ्या अपडेटने आपण सुरुवात करूया। इनोव्हा कारच्या मागणीवरून संदीप देशपांडे यांनी खिल्ली उडवलेली आहे। त्यांनी खेळण्यातील इनोव्हा कार खरेदी केल्या आहेत। मनसे पालिकेला इनोव्हा कार देणार असं देशपांडेंनी सांगितलं। इनोव्हा आहे का? इनोव्हा ही बघा, इनोव्हा गाडी तुमच्यासाठी घेतोय। चल ओके, 6 इनोव्हा द्या। एक मिनिट असं तुम्ही काकांकडे 3च इनोव्हा आहे। शुक्रवारी अजून 3 इनोव्हा आणून देणार आहेत, तेव्हा पाठवीन। आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, हट्ट करायचा नाही। गाडी पाहिजे, गाडी पाहिजे, सगळ्यांना गाडी मिळणार आहे। ओके, इनोव्हा आहे का? इनोव्हा ही बघा, इनोव्हा गाडी तुमच्यासाठी घेतोय। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय, मनसे पालिकेला इनोव्हा कार देणार आहे असं देशपांडेंनी सांगितलं आणि थेट दुकानात जाऊन देशपांडेंनी 6 इनोव्हा कार देण्याचं सांगितलं। मात्र या दुकानदाराकडे 3च इनोव्हा असल्याचं ते सांगतायत। उपरोधिक असं हे आंदोलन केलं जात आहे। संदीप देशपांडे यांनी कारच्या मागणीची खिल्ली उडवल्याचं आपण बघतोय। खरं तर आज महापालिकेत सकाळपासून या संदर्भातली बातमी आपण बघतोय। इनोव्हा कार घेण्याबाबत मोठा गदारोळ झालेला आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मोठा गदारोळ झाला। मात्र आता मनसे पालिकेला इनोव्हा कार देणार असं देशपांडेंनी सांगितलं आणि त्या पद्धतीने एका खेळण्याच्या दुकानात जात मनसे इनोव्हा कार देईल असं सांगत संदीप देशपांडेंनी 6 कार देण्याची मागणी केली आहे। पुढची बातमी आपण बघूया। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि सिरोंचा किंवा अहेरी तालुक्यांना आता पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। पुढील 24 तासांसाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। जिल्हा प्रशासनाने सगळ्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे आणि पावसाची संततधार अजून सुद्धा सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होती आहे। गडचिरोली जिल्ह्यात कालपासून पाऊस पडत आहे। जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची उपस्थिती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धानोर तालुक्यात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आजची परिस्थिती आपण जर बघितली तर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। 24 तासासाठी हा रेड अलर्ट असून रात्रीपासून मुसळधार पाऊस जिल्ह्याच्या दक्षिण भागात पडत आहे। विशेषतः सिरोंचा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। भामरागड, अहेरी या तालुक्यात पावसाची उपस्थिती आहे। गडचिरोली शहरासह उत्तर गडचिरोली जिल्ह्यात पाऊस पडत आहे। मात्र दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पावसाची जी परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी रेड अलर्टची परिस्थिती पाहता जिल्ह्यातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे। शाळा, महाविद्यालय, ITI यासोबत इतर जे शैक्षणिक संस्था आहेत ते सगळे आज बंद राहणार आहेत। विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। नदी नाले असतील, ओढे असतील, त्याला जर पूर आला असेल तर ते पार करण्याचा प्रयत्न करू नये, कुठलाही धोका पत्करू नये असं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे एकूणच 24 तासाचा हा जो अलर्ट आहे, या अलर्टमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचं निर्देश देण्यात आलेले आहेत आणि सगळ्याच तालुक्याच्या तहसीलदारांना सुद्धा जिल्हा प्रशासनाने सतर्क केलेला आहे। त्यामुळे हा रेड अलर्ट संपेपर्यंत एकूणच पावसाची काय परिस्थिती राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली। पुढे जाऊया। उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये येत असणाऱ्या 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि वीर धरणामधून 5,000 क्युसेक विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी मोठी वाढली आहे। चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या वाळवंटात असणाऱ्या भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं आणि संतांच्या समाध्या या पाण्यानं वेढल्या गेल्यात। चंद्रभागा नदीचं पाणी घाटापर्यंत आलेलं आहे आणि पाण्याचा प्रवाह जलद असल्यामुळे संपूर्ण वाळवंटात पाणी पसरलंय। पूरस्थितीच्या या अनुषंगाने प्रशासन आता अलर्ट मोडवरती आलंय। NDRFची 5 पथकं चंद्रभागा तीरावरती तैनात करण्यात आली आहेत। भाविकांना नदी पात्रात जाण्याची बंदी घातली आहे आणि संपूर्ण घाटावरती बॅरिगेटिंग टाकत ते सील करण्यात आलंय। अजून सुद्धा उजनीमधून भीमा नदीमध्ये प्रवाह सुरू असल्यामुळे पाणी पातळी वाढू शकते, तर जुना दगडी पूल हा देखील पाण्याखाली गेलाय। तर राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आणि या धरणातील पाणीसाठ्यात आता झपाट्याने वाढ होते। सध्या राधानगरी धरण हे 97% भरलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे।
सध्या राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे आणि यामुळे भोगावती नदी आता दुथडी भरून वाहते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आता तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेली आहे. नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते, त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांवरती प्रशासनाचं लक्ष सध्या केंद्रित आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढलेला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे राधानगरी धरण आता 97% भरलंय. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून जलसंपदा विभागाकडून परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. नद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली गेलेत. दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि गेल्या 2 दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत आणि त्यामुळे पिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र खरीप हंगामात संकट अजून कायम आहे. जिल्ह्यातील तब्बल 55 ते 60% क्षेत्रावर अजून सुद्धा पेरण्या झालेल्या नाहीये. तर संपूर्ण हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये केवळ 24.3%च पाऊस झालाय. यामुळे शेतकरी अजून सुद्धा दमदार आणि सलग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता बातमी आपण बघूया सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळणार आहेत आणि महासागर माहिती सेवा केंद्राने हा अलर्ट जारी केलाय. विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टी दरम्यान 30 जुलै 2026 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत समुद्रात 3.2 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्याचं टाळण्याबद्दल आवाहन प्रशासनानं केलंय. समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा 17%वरती आलाय. त्यामुळे महापालिकेने पर्यायी उपाययोजना सुरू केल्यात. पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेत वान धरणातील पाणी हे आरक्षित करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. वान धरणापासून शहरापर्यंत पाईपलाईन उपलब्ध असल्यामुळे गरज भासल्यास त्या माध्यमातून अकोल्याला पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेनं सुरू केली आहे. आमचा अंदाज आहे की 100% धरण भरणार आहे. पण जर धरण भरलं नाही तर आम्ही एक प्रस्ताव तयार करू. वान धरणाहून जे मागच्या पाणी टंचाईमध्ये आम्ही अकोला शहरात पाणी आणलं होतं त्या पद्धतीनं पाणी आणण्याचा प्रयत्न करू. नवीन बोर जे बोर आहेत ते आणि इतर जे पाण्याचे सोर्स आहेत पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून या पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण तर पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. पश्चिम किनारपट्टीवरती असलेल्या बफिंग अर्थात चमचा पॉलिश करणाऱ्या उद्योगांना देखील या पुराचा फटका बसलेला आहे. बफिंगमध्ये वापरण्यात येणारं साहित्य पुराच्या पाण्यामध्ये खराब झालंय. बऱ्यापैकी सामान वाहून गेलंय. पूर परिस्थितीनंतर 4 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा शासनाचं किंवा सरकारचं कोणीही प्रतिनिधी या लघु उद्योग व्यावसायिकांकडे पोहोचलेलं नाहीये आणि हा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या घरामध्ये पूर्ण 4 ते 4.5 फूट पाणी शिरून सगळे घरातलं साहित्य, कडधान्य आणि आमचं काही घरगुती सर्व सामान सगळं बरंच नुकसान झालेलं आहे. तसंच माझ्या चमचीचा छोटा उद्योग होता, त्या उद्योगाचे पूर्ण साहित्य, मटेरियल वगैरे त्यांचं नासाडी होऊन आमचा उद्योगही ठप्प झालेला आहे. आतापर्यंत 4 ते 5 दिवस झाले, आठवडा उलटणार, तरी सुद्धा आमच्याकडे कोणीही शासकीय म्हणजे कोणी पाहायला सुद्धा किंवा डोकायला सुद्धा आलेले नाहीत.